नमस्कार मंडळी, आपल्या सरकारी योजना या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा या योजनेचा उद्देश आहे। यामध्ये घराचा आकार किमान 25 चौरस मीटर असेल। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 हा सन 2016 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला। आता शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केलेला आहे। त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। सध्याच्या स्थितीत घरकुल बांधण्यासाठी खर्च जास्त येत असल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। यानुसार लाभार्थ्यांना 2 लाखांपर्यंतचे अनुदान मिळते। यामध्ये सपाट भागांसाठी 1.20 लाख व डोंगराळ भागांसाठी 1.30 लाख एवढे अनुदान मिळते। या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून अतिरिक्त 50,000 रुपयांची वाढ केलेली आहे। या 50,000 रकमेमधून रुपये 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर रुपये 15,000 इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंतची सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी दिले जाईल। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना हे 15,000 रुपये मिळणार नाहीत। यासोबतच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच नरेगा अंतर्गत 26,730 व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी 12,000 रुपये असे रुपये 2 लाखांपर्यंतचे अनुदान तुम्हाला मिळेल। आता बघूयात हे अनुदान किती हप्त्यांमध्ये मिळणार। याचा पहिला हप्ता आहे 15,000 रुपयांचा जो तुम्हास घरकुल मंजूर झाल्यानंतर मिळतो। दुसरा हप्ता 70,000 रुपये जो जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर मिळणार। तिसरा हप्ता 30,000 रुपये जो सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर मिळेल। चौथा हप्ता 5,000 रुपये हा घरकुल शौचालयासह पूर्ण झाल्यानंतर मिळेल। यासोबतच शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत म्हणजेच नरेगा अंतर्गत 26,730 रुपये मिळतात। तसेच PM आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत वाढीव रुपये 50,000 मिळणार आहेत। असे एकूण 2 लाखांपर्यंतचे अनुदान तुम्हाला मिळू शकते। याचबरोबर तुम्हास अधिकच्या रकमेची गरज असल्यास 3% व्याजदराने रुपये 70,000 पर्यंतचे संस्थात्मक कर्ज मिळवू शकता। आता बघूयात या योजनेसाठीची पात्रता। ग्रामीण भागातील सर्व बेघर तसेच कच्च्या व मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणारी कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत। याचबरोबर अर्जदाराकडे भारतात कोठेही पक्के घर नसावे। तसेच महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही सन 2011च्या सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारे करण्यात येईल। यानंतर निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीस ग्रामसभेची मान्यता घेऊन ती यादी शासनाकडे अनुदानासाठी पाठवण्यात येईल। घरकुलास मान्यता मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये पाठविण्यात येईल। येथे लक्षात घ्या, तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे। जर लाभार्थ्यांकडे जागा नसेल तर तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुलासाठी किमान 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते। आता बघूयात कागदपत्रे कोणकोणती लागणार। पहिला आहे तुमचे ओळखपत्र। यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक कोणतेही ओळखपत्र चालेल। यानंतर येतो तुमचा रहिवासाचा पुरावा। आधार कार्ड, वीज बिल, पाणीपट्टी बिल किंवा ग्रामपंचायतीचा रहिवास दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागेल। यानंतर तुमच्या चालू बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला चेक। तसेच जर अर्जदार जमिनीचा मालक असेल तर त्याच्या नावावर असलेल्या जमिनीच्या नोंदी लागतील।
जर तुम्ही बेघर असाल किंवा तुमच्याकडे पक्के घर नसेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुमच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक व शेअर करा। धन्यवाद।